नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता प्रॅक्टिस सेट 1.2 कडे जाऊया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट, व्हॉट इज मीन बाय इक्वल सेट याचा सगळा अभ्यास केलेला आहे. ऑन दिस बेसिस दिस प्रॅक्टिस सेट 1.2 इज डिपेंड्स. याच्यात जी क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपल्याला एक तर एम्प्टी सेट कुठले आहेत ते बघा, इक्वल सेट्स आहेत, फायनाइट इनफायनाइट सेट्स वी हॅव टू आयडेंटिफाय, असे आयडेंटिफाय करायचे काही क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. अतिशय सोपे क्वेश्चन असतात, फक्त आपल्याला त्या रूल मेथडमधून ते बरोबर ते एलिमेंट्स कोणते आहेत हे ओळखता आले पाहिजे, ते लिहिता आले पाहिजेत आणि मग ठरवता आलं पाहिजे की दिस सेट इज अ इक्वल सेट और फायनाइट सेट और इनफायनाइट सेट or we can say that empty set. मग प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, बघूया आपण. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड जस्टिफाय युअर आन्सर. काय म्हटले? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट जस्टिफाय युअर आन्सर. 1 2 3 तीन सेट्स मला दिलेले आहेत. याच्यापैकी हे इक्वल सेट्स आहेत का, हे तिघही सेट इक्वल सेट्स आहेत का हे मला ओळखायचं आहे. कशा पद्धतीने ओळखणार मी? तर हा पहिला सेट दिला आहे बघा, हा वाचता येतो मला असं. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू कशी आहे तर 3x - 1 इज इक्वल टू 2. मग मी जर असं विचारात घेतलं इथे 3x - 1 इज इक्वल टू 2 मीन्स दॅट हा -2 मी इकडे आणतो म्हणजे काय होईल प्लस, म्हणजेच 3x इज इक्वल टू 3 अँड हेन्स x इज इक्वल टू 1. दिस इज द सेट नंबर 1. म्हणजे काय? ऑल एक्स म्हणजे सगळे एक्स. किती एक्स मिळाले मला? 1च मिळालं. युनिक सोल्युशन मला मिळालं. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. या इक्वेशनचं हे सोल्युशन आहे, म्हणून आपण या ठिकाणी म्हणूया x इज इक्वल टू 1. पुढे हा झाला ए सेट, बरोबर. दुसरा आता हा बी सेट मी विचारात घेतोय बघा. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. एक्स इज अ नायदर प्राईम नॉर कंपोजिट असा एक नंबर असेल तो तुम्हाला ओळखता येईल. दॅट इज 1. दिस नंबर इज 1. मीन्स हिअर बी हा जो सेट आहे त्याच्यामध्ये हा एकच एलिमेंट येईल फक्त. तसंच या ठिकाणी हा जो ए सेट आहे त्याच्यामध्ये फक्त एकच एलिमेंट येईल, दॅट इज 1. म्हणजे हे झालं स्टेटमेंट 1, हे झालं स्टेटमेंट 2. सी कडे जाऊया आपण. सी सेट कसा लिहिता येईल मला बघा. सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. बिलॉंग्स टू एन मीन्स x is a element of natural numbers and x is less than 2. Natural number less than 2 is 1 and hence again c is equal to 1. This is third statement. मग इथे मी लिहितो की from 1 2 and 3 a is equal to b is equal to c. बघा हे जस्टिफिकेशन पण मग दिलं आणि मी सांगितलं की ऑल दिस सेट्स आर इक्वल, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. अशा पद्धतीचं एक्झाम्पल मला सोडवता येईल. सेकंड एक्झाम्पलकडे आपण जाऊया. डिसाइड वेदर सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. गिव्ह रिझन. मग हे दोघं सेट्स मला विचारात घ्यावे लागतील. व्हॉट इज सेट ए? इव्हन प्राईम नंबर्स. ए इज अ सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. Means a is equal to, which is a even prime number? 2. Yes. B is a set of all x such that x is equal to, बघा आता इथे कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. x is B is a set of all x such that 7x - 1 is equal to 13. मी ते इक्वेशन घेतो. 7x - 1 is equal to 13. -1 इकडे टाकूया. 7x is equal to 14 होईल. येस. अँड हेन्स x इज इक्वल टू 14/7 दॅट इज 2. म्हणजे या बी मध्ये काय एलिमेंट्स असतील? 2.
बघा ए मध्ये 2 एलिमेंट्स आहेत. 2 म्हणजे 2 इज अ एलिमेंट. येस, 2 एलिमेंट्स नाही म्हणजे 2 घटक नाही आहेत. 2 हा घटक आहे. बी मध्ये 2 हा घटक आहे. म्हणजेच ए इज इक्वल टू बी. हे इक्वल सेट झाले. म्हणजे एक एक उदाहरण तुम्ही जर बघितलं तर थोडंसं थिंकिंग केलं आपण तर पटकन आपल्याला त्याचे आन्सर्स कळतात. तिसरा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड व्हाय. ते काय एम्प्टी सेट्स आहेत इथे बघूया आपण. ए इज अ सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज नॅचरल नंबर. बघा, ए इज नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. देर आर नो नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. शून्यापेक्षा लहान नॅचरल नंबर्स नाहीत. मग काय येईल इथे? एम्प्टी सेट और ए इज इक्वल टू एम्प्टी सेट. मग रिझन काय द्याल तुम्ही? इथे त्यांनी म्हटलेलं आहे की व्हाय. मग तुम्ही इथे म्हणा किंवा देर आर नो नॅचरल नंबर्स लेस दॅन 0. येस, शून्यापेक्षा नॅचरल नंबर्स नाहीत म्हणून एम्प्टी सेट. बी, याचे घटक काय येतील? इथे जर विचार केला तर x² इज इक्वल टू 0. इफ वी टेक द स्क्वेअर रूट अँड हेन्स x इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू 0 येईल. म्हणजे या बी मध्ये 0 असा एक एलिमेंट येईल. येस, 0 हा एक असा एलिमेंट येईल. मग हा एम्प्टी सेट झाला का? नो, दिस इज नॉट अ एम्प्टी सेट. दिस इज नॉट एम्प्टी सेट. एम्प्टी सेट, तो सेट एम्प्टी नाही कारण 0 हा एलिमेंट त्याच्यामध्ये आहे. येस. तिसरा सी, बघा आता इथे पुन्हा इक्वेशन दिलं आहे. सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 5x - 2 इज इक्वल टू 0 अँड एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स बिलॉंग्स टू एन. मग आपण हे सोडवूया. 5x - 2 इज इक्वल टू 0 अँड हेन्स 5x इज इक्वल टू 2 अँड हेन्स x इज इक्वल टू 2/5. मग या सी मध्ये कोणते एलिमेंट्स येतील? विच एलिमेंट्स which are occurs in C, set C? 2/5. Is 2/5 is a natural number? No, and that's why this is empty set. Yes, and hence कारण काय इथे नॅचरल नंबर असं म्हटलेलं आहे तसं मला हा सेट लिहिता येईल. म्हणजे C इज इक्वल टू इन ब्रॅकेट 2/5. पण पुढे कंडिशन दिल्यामुळे मला हा सेट कसा लिहावा लागला? एम्प्टी सेट लिहावा लागला. म्हणजे हेन्स C इज एम्प्टी सेट. येस, किंवा असं लिहा C इज इक्वल टू 5. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत. आता याच्यातच एक्झाम्पल नंबर 4 आपल्याला दिलेला आहे. एक्झाम्पल नंबर 3 झालेत. एक्झाम्पल नंबर 4 आपण घेऊया. Example number 4. Write with reason which of the following sets are finite or infinite. काय म्हटले? Write with reason. Write with reason the following sets are finite or infinite. Sets मी या ठिकाणी लिहितोय. पहिला सेट मी लिहितोय. क्वेश्चन नंबर 4 आहे. फायनाइट और इनफायनाइट मला ओळखायचं आहे. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10, कॉमा एक्स इज नॅचरल नंबर. एक्स इज नॅचरल नंबर. येस, हा एक सेट दिलाय. सेकंड, बी इज अ सेट ऑफ all y such that y is less than -1, comma y is an integer. बघा, आता पहिला जो सेट आहे ना
तो आपण लिहूया आणि लगेच ओळखूया काय आहे. फायनाईट आहे का इनफायनाईट आहे. A is a set of all x such that x belongs such that x is less than 10. X is less than 10 and x is natural number. म्हणजे 10च्या आतले नॅचरल नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 and 9. 10 येणार नाही, लक्षात घ्या. हे नंबर्स मी लिहिले. Is this set is finite or infinite? Yes, correct, finite set. म्हणून सरळ इथे लिहायचं A is finite set. A is finite set. Second, B. काय येईल बघा बरं इथे. B is a set of all y such that y less than -1, less than -1 and y is an integer. Y is an integer. मग लेस दॅन -1 कोणते नंबर आहेत. -2 -3 -4 डॅश 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 अशा पद्धतीने लिहा. किंवा और -2 -3 -4 -5 लाईक दिस. विच टाइप ऑफ सेट इज दिस. दिस इज इनफायनाईट सेट. दिस इज इनफायनाईट सेट. लगेच माझ्या लक्षात येतं की दिस इज इनफायनाईट सेट. सेकंड, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मला दिलेला आहे सी सेट. सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. इज इट अ फायनाईट और इनफायनाईट. येस, फायनाईट सेट बिकॉज वी काउंट इट all the elements, all the students in the standard 9th, we count it, we write it, and that's why this is finite set. Set of people from your village. Set of people from your village. काय येईल तो. Set of people from your village. काउंटेबल आहे. आपण जनगणना करतो बरोबर. आपण प्रत्येक व्यक्ती मोजतो, लिहितो, त्या पद्धतीने आपल्याला त्याचे डॉक्युमेंट्स ठेवतो. फायनाईट सेट. नेक्स्ट, सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये कोणते कोणते ॲपरेटस आहेत याची लिस्ट बनवता येते. ते एक रजिस्टर असतं, त्याच्यामध्ये आपण लिहितो सगळं. दॅट इज अ फायनाईट सेट. देन सेकंड, सेट ऑफ होल नंबर्स. सेट ऑफ होल नंबर्स W सुरुवातीलाच मी घेतलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. सेट ऑफ होल नंबर्स मीन्स 0 1 2 3 4 डॅश 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 डॅश. इनफायनाईट सेट. सेट ऑफ होल नंबर्स इज अ इनफायनाईट सेट. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. दिस इज ऑल्सो इनफायनाईट सेट. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. दिस इज ऑल्सो इनफायनाईट सेट. येस, हे सगळे इनफायनाईट सेट आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण द गिव्हन सेट इज फायनाईट ऑर इनफायनाईट सेट हे आपण सहज ओळखू शकतो. फायनाईट सेट मीन्स दॅट द सेट हुज एलिमेंट्स आर काउंटेबल अँड वी कॅन काउंट इट, वी कॅन राईट इट. सच अ सेट्स आर फायनाईट सेट अँड अनकाउंटेबल एलिमेंट्स आर बिलॉंग्स टू दॅट सेट मीन्स दिस सेट इज अ इनफायनाईट सेट. येस, आर यू क्लिअर दिस. हे कन्सेप्ट अतिशय सोपे आहेत. हे सगळे सोपे कन्सेप्ट आपल्याला वेगवेगळ्या उदाहरणांनी पुन्हा पुन्हा तशा पद्धतीने विचारात घ्यायचे आहेत. ठीक आहे. पुढच्या भागामध्ये आपण नवीन टॉपिकला पुन्हा भेटूया.